लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यात सुरुवात झाली आहे. ज्यांना आले त्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि ज्यांना नाही आले त्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे स्किप न करता बघा. यूट्यूबवरती काल हजारो व्हिडिओ आले लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्याबद्दल, दुसरा हप्ता मिळाल्याबद्दल, पण त्याच्यात काही नियम, काही अटी आहेत ते तर त्यांनी सांगितलं नाही. तर ते नियम आणि अटी आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर ज्या महिलांना पैसे नाही आले त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा, कारण काही नियम आहेत, काही अटी आहेत, तर त्या आपण आज जाणून घेऊया. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो. जर मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका. तर चला जाणून घेऊया त्या नियम आणि अटी कोणत्या आहेत. तर मंडळी 3 अटी आहेत. त्या 3 अटी म्हणजे कोणत्या? तुमचा फॉर्म अप्रूव्ह केव्हा झाला, म्हणजे मंजूर केव्हा झाला, कोणत्या तारखेला मंजूर झाला, अप्रूव्ह झाला. दुसरी आहे तुम्ही फॉर्म केव्हा भरल्या, कोणत्या तारखेला भरल्या. ठीक आहे. तिसरी आहे तुमची जे बँक अकाउंटला डीबीटी लिंक म्हणजे सीडिंग स्टेटस, ठीक आहे, ते कोणत्या तारखेला ॲक्टिव्ह दाखवलं, म्हणजे केव्हा केल्या, कोणत्या तारखेला ते ॲक्टिव्ह दाखवलं. तर ह्या 3 अटी आहेत. तर आपण सगळ्या अटी एक एक जाणून घेऊया. तर मंडळी सगळ्यात पहिली अट म्हणजे फॉर्म तुम्ही कोणत्या तारखेला भरल्या, म्हणजे केव्हा भरल्या. जर तुम्ही फॉर्म 24 ऑगस्टपर्यंत जर तुम्ही भरला असेल, लक्षात असू द्या मंडळी, तुमचा फॉर्म जर 24 ऑगस्टपर्यंत भरला गेला असेल तरी पण तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आणि दुसरी अट, ठीक आहे, लक्षात ठेवा मंडळी, दुसरी अट तुमचा फॉर्म अप्रूव्ह केव्हा झाला, म्हणजे मंजूर केव्हा झाला. तर मंडळी तुमचा फॉर्म जरी 26 ऑगस्टपर्यंत जर मंजूर झाला असेल, अप्रूव्ह झाला असेल, ज्या महिलांचा फॉर्म 26 ऑगस्टपर्यंत मंजूर अप्रूव्ह झाला असेल त्यांना पण पैसे या 31 ऑगस्टपर्यंत मिळणार आहेत. म्हणजे 29, 30 आणि 31 या तारखेपर्यंत पैसे 26 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे त्यांना पण 31 ऑगस्टपर्यंत पैसे मिळणार आहेत, ते पण 3000 रुपये. आणि ते तिसरी अट तर नंतर सांगतो, पण एक महत्त्वाचं सांगतो मंडळी, की ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरला, ठीक आहे, आणि ज्या महिलांचा फॉर्म म्हणजे ज्या महिलांचे जे अकाउंटला डीबीटी नव्हतं, म्हणजे आधार लिंक नव्हतं, आधार सीडिंग नव्हतं, तर त्यांना पण पैसे आता 29 तारखेपासून 31 तारखेपर्यंत मिळणार. कोणत्या महिलांना? ज्या महिलांचा आधार सीडिंग झाला आहे त्या महिलांना ते पैसे मिळणार आहेत. पण आधार सीडिंग, तर आता हे तिसरी अट आहे, आधार सीडिंग कोणत्या तारखेपर्यंत असणे आवश्यक आहे. तर बघा मंडळी, तुमचं जे बँक आधार सीडिंग आहे, तुम्ही जे आधार सीडिंग केल्या डीबीटी, ठीक आहे, त्यांना डीबीटी म्हणतात, तर ते तुमचं 24 ऑगस्टपर्यंत जर तुमचं बँकेला आधार सीडिंग झालं असेल तरच तुम्हाला ह्या 31 तारखेपर्यंत 3000 रुपये मिळणार आहेत. जर तुमचं 24 ऑगस्टपर्यंत बँकेला डीबीटी आधार सीडिंग झालं नसेल तर तुम्हाला डायरेक्ट 15, 16, 17 सप्टेंबर महिना या तारखेला तुम्हाला डायरेक्ट 4500 रुपये मिळतील. बघा परत एकदा सांगतो, तुमच्या अकाउंटला जर डीबीटी लिंक 24 ऑगस्टपर्यंत जर झालं असेल तर तुम्हाला 31 ऑगस्टला पर्यंत तुम्हाला पैसे 3000 रुपये मिळणार आहेत. आणि जर तुमचं जर 25 तारखेला तुमचं जर बँक सीडिंग झालं असेल, 26 तारखेला झालं असेल, ठीक आहे, तर तुम्हाला डायरेक्ट सप्टेंबर महिन्यातच 15 तारखेपासून 17 तारखेपर्यंत पैसे जे येणार आहेत तर ते डायरेक्ट 4500 रुपये येणार आहेत. आणि आता ज्यांना 3000 रुपये मिळत आहेत त्यांना आता चालू महिन्याचेच 1500 रुपये मिळत जातील सप्टेंबर महिन्यापासून. ठीक आहे मंडळी, ह्या होत्या 3 अटी. ठीक आहे, परत एकदा सांगतो मंडळी, तुमचा जर फॉर्म जर तुम्ही 1 ऑगस्टपासून, ठीक आहे, 1 ऑगस्टपासून 24 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला असेल, ठीक आहे, आणि तो 26 तारखेला मंजूर म्हणजे अप्रूव्ह झाला असेल तरी त्यांना पण
31 ऑगस्टपर्यंत पैसे ते 3000 रुपये मिळणार आहेत. आणि DBT लिंक 24 ऑगस्टपर्यंत जर DBT तुमच्या खात्याला आधार लिंक झालं असेल तर त्यांना पण 31 ऑगस्टपर्यंत पैसे मिळणार आहेत. तर लक्षात ठेवा मंडळी, मी ह्या ज्या 3 नियम सांगितले ह्या लक्षात ठेवा. ज्यांना पैसे नाही मिळत, ठीक आहे, 31 ऑगस्टपर्यंत नाही मिळाले तर त्यांना सप्टेंबर महिन्यात डायरेक्ट 4500 रुपये मिळणार आहेत. त्यांनी घाबरून जायचं काम नाही. ज्यांना मिळाले 3000 रुपये त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. आता त्यांना 1500 असे पैसे जे आहेत दर महिन्याला मिळत राहतील. आणि ज्यांना नाही मिळाले त्यांनी पण घाबरू नका, सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. सगळ्यांना पैसे मिळणार आहेत म्हणून घाबरायचं काही काम नाही. आता 31 ऑगस्टपर्यंत नाही मिळाले तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यात डायरेक्ट 4500 रुपये मिळतील. कारण कुणाचं DBT लिंक व्हायचं असेल, कुणी आता फॉर्म भरला असेल, कुणाचा फॉर्म आता 29 तारखेला मंजूर झाला असेल तर ते डायरेक्ट सप्टेंबर महिन्याचं 4500 रुपये मिळतील. ज्यांनी जुलै महिन्यात फॉर्म भरला आणि अजूनपर्यंत त्यांची DBT लिंक झालं नाही आहे तर तुम्हाला DBT 14 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला DBT लिंक करता येतं. तर त्यांनी पण DBT लिंक 14 सप्टेंबरपर्यंत करा, त्यांना पण 4500 रुपये मिळून जातील. ठीक आहे, समजली मंडळी? माहिती समजली असेल ना मंडळी? व्हिडिओला एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, आपण उद्याला एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन, एक लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाचा मी व्हिडिओ घेऊन उद्याला येत आहे. तर उद्याचा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा असणार आहे. तर उद्याचा पण व्हिडिओ हा तुम्ही नक्की बघा. तर मंडळी, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, नमस्कार. आपण उद्याला भेटूया.